नमस्कार मंडळी. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी आपल्या सहकार क्षेत्रातून निर्माण केलेला वैद्यनाथ साखर कारखाना आज पंकजा मुंडे यांनी विकला आहे। 132 कोटी रुपयात पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखाना विकला आहे। मोठ्या परिश्रमातून वैद्यनाथ साखर कारखाना व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी उभारला होता। लोक चळवळीचा एक पाया म्हणून आणि त्याची एक आठवण म्हणून गोपीनाथरावजी मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखाना उभारला होता आणि याच वैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं स्मारक आहे। पंकजा मुंडे संचालक असलेल्या संचालक मंडळाने आज वैद्यनाथ साखर कारखाना 132 कोटीला ओमकार साखर कारखाना या कंपनीला विकला आहे। पंकजा मुंडे यांच्यावरती शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा कारखाना परस्पर विकल्याचा आरोप केला जात आहे। या अगोदरही कारखाना जेव्हा अडचणीत होता तेव्हा पंकजा मुंडे यांनी अश्रू गाळून या कारखान्यासाठी मदत करण्यासाठी टाहो फोडला होता, परंतु त्याची कोणतीही पर्वा न करता परत एकदा पंकजा मुंडे यांनी हा कारखाना विकला आहे। हेच प्रकरण आज समोर आले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। याच प्रकरणामध्ये संचालक असलेल्या पंकजा मुंडे यामध्ये वाल्मिक कराडचाही संचालक मंडळात समावेश होता, परंतु 14 ऑगस्ट 2025 रोजी संचालक मंडळामधली ज्या कारखान्याच्या दस्तावेजावरती सह्या झाल्या आहेत त्यामध्ये वाल्मिक कराडची सुद्धा सही नाही, परंतु वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे, परंतु जेलमध्ये असताना सुद्धा वाल्मिक कराडच्याही यामध्ये सह्या झाल्या आहेत। विशेष म्हणजे या संचालक मंडळात पंकजा मुंडे यांच्या सर्वात धाकट्या बहीण जयश्री मुंडे याही आहेत, परंतु या दस्तावेजावरती जयश्री मुंडे यांच्या साईन नाही। त्यामुळे वैद्यनाथ साखर कारखाना हा कोणालाच विश्वासात न घेता विकल्या गेले काय असे आरोप सध्या पंकजा मुंडे यांच्यावरती होत आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा।